नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता बघा आपला हा तिसरा पार्ट आहे चालू घडामोडीचा. याच्यामध्ये आपण महत्त्वाची पुस्तकं जी की 2025 मध्ये प्रकाशित झालेली आहेत, त्यांचा आढावा घ्यायचा आहे. हा आढावा घेत असताना एक साधा सिंपल पॉइंट आहे. आपल्याला त्यांचं जे काही कव्हर पेज आहे, ते बघायचंय. का बघायचंय? तर आपल्याला प्रश्न कसा येतो? फक्त पुस्तकाचं नाव आणि लेखक अशाच स्वरूपात कोणतीही एक्झामला सरळ सेवा असू द्या नाहीतर एम-पी-एस-सीची. तर मग आपण सुरू करूया. राईट. आणि तुम्ही पण हे जे लेक्चर आहे याच्या नोट्स नाही काढल्या तरी चालतील. जे काही 15-20 मिनिटाचं लेक्चर असेल तर ते वारंवार तुम्ही बघणं गरजेचं आहे. ओके. चला तर आपण आता लेक्चरला सुरू करू. पहिलं जे पुस्तक आहे तर ही जी महिला आहे ही न्यूझीलंडची आहे. ओके. म्हणजे आयकॉनिक प्राईम मिनिस्टर आहेत त्या. तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जे पुस्तक आहे कोणतं आहे? जेसिंडा आर्डन. हे नाव लक्षात ठेवा. हे त्यांचं नाव आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? तर अ डिफरंट काइंड ऑफ पॉवर. ओके. अ डिफरंट काइंड ऑफ पॉवर हे पुस्तक कोणाचं आहे असं जर तुम्हाला विचारलं तर न्यूझीलंडच्या ज्या पंतप्रधान आहेत जेसिंडा आर्डन यांचा आहे. तो मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता नेक्स्ट बघा, दोन पुस्तकं आहेत. एक पुस्तक आहे मणिशंकर अय्यर यांचं. त्या पुस्तकाचं नाव आहे अ मार्वरिक इन पॉलिटिक्स. ओके. हे कोणाचं आहे? मणिशंकर अय्यर यांचं. आणि हे जे पुस्तक आहे याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलाय. आंबेडकर अलाइव्ह हे पुस्तक कुणाचं आहे? शशी थरूर यांचं. याच्यावरती एमपीएससी ला प्रश्न आलेला आहे ह्या पुस्तकावरती. ठीक आहे. कोणाचं आहे? शशी थरूर यांचं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. हे पण पुस्तक महत्वाचं आहे बघा. बियॉन्ड द कोर्टरूम. राईट. कोर्टरूम म्हणजे हे फली यस नरिमन यांचं पुस्तक आहे. हे प्रसिद्ध आहेत बरोबर. तर बियॉन्ड द कोर्टरूम म्हटलं की हे नाव तुम्ही लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे. त्यानंतर एक वेगळं पुस्तक आहे अ बिलियन बटरफ्लाईज. कोणतं पुस्तक आहे? कव्हर पेज व्यवस्थित बघा. अ बिलियन बटरफ्लाईज कुणाचं आहे? डॉक्टर जगदीश शुक्ला. ओके. डॉक्टर जगदीश शुक्ला हे क्लायमॅटोलॉजिस्ट आहेत, म्हणजे हवामान शास्त्रज्ञ. ओके. त्याच्यामुळं तुम्हाला इथे लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे. ही दोन पुस्तकं पण महत्वाची आहे. म्हणजे पुस्तकं अशी आणली आहेत की ज्याच्यावरती फिक्स परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित हे करा. आता हे जे पुस्तक आहे ब्रिंग इट ऑन कोणाचं आहे? इथं बघा व्हीलचेअर वरती या दीपा मलिक आहेत, पॅरा ऑलिम्पिक पटू. ओके. त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ब्रिंग इट ऑन हे पुस्तक कुणाचं आहे? लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे पुस्तक आहे बियॉन्ड द हिग्स बोसॉन, जे काही हिग्स पार्टिकल आहे त्याच्यावरती लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे. तर हे कुणाचं आहे? डॉक्टर आशुतोष कोतवाल. डॉक्टर आशुतोष कोतवाल यांचं पुस्तक आहे ते. ओके. लक्षात ठेवा. आणि हे जे ब्रिंग इट ऑन पुस्तक आहे का महत्वाचं आहे बघा. आय हॅव नॉट सीन अ बेटर मोटिवेटर दॅन दीपा मलिक असं कोण म्हटलंय? नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. सो तो मुद्दा इथं लक्षात ठेवा. आता हा जो पुढचा दोन पुस्तकं दिसतेत तर याच्यामध्ये बघा अनुपम खेर यांचं एक पुस्तक आहे. त्याचं नाव आहे डिफरंट बट नो लेस. हे पुस्तकाचं नाव आहे हे पुस्तक. आणि कोण आहे? अनुपम खेर. बॉलिवूड अभिनेते आहेत ते बरोबर. आता हे जे पुस्तक आहे जास्त इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. का? तर ह्या पुस्तकाचं नाव आहे छॉंक. छॉंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी. तर तुम्हाला माहिती आहे जे काही अभिजित बॅनर्जी आहेत, नोबेल मिळाले त्यांना अर्थशास्त्राचं बरोबर. अभिजित बॅनर्जी त्यांचं पुस्तक आहे छॉंक. हे पुस्तक व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा. आता हे एवढं सगळं इनॉग्रेशन केलेली इमेज का आणली आहे तर तुमच्या सहज लक्षात राहील. हे पुस्तक आहे आनंदीबेन पटेल यांच्यावरती आधारित आहे. ओके. म्हणजे यांचा जीवन वृत्तांत आहे. चुनौतिया मुझे पसंद है. चुनौतिया मुझे पसंद है असं त्या पुस्तकाचं नाव आहे. इथं बघा जगदीप धनखड पण उपस्थित होते हे इनॉग्रेशन करायला. म्हणजे हे आनंदीबेन पटेल यांच्या जीवनावर पुस्तक आहे. कोणतं? चुनौतिया मुझे पसंद है. पुढचं
हे जे पुस्तक आहे 10 पैसे का पोस्ट कार्ड, जे पोस्ट कार्ड असतं ना ते 10 पैसे का पोस्ट कार्ड, तर कॅप्टन अहमद याचे लेखक आहेत. ओके, कॅप्टन अहमद, त्यांचं नाव आहे यस एन अहमद, असं लक्षात ठेवा. यांचं पुस्तक आहे, तुम्हाला माहिती पाहिजे, प्रश्न येऊ शकतो. ओके, पुढे बघा, दोन पुस्तक आहेत. हे जे पुस्तक आहे धर्मानॉमिक्स, हे आहे श्रीराम बालसुब्रमण्यम यांचं, लक्षात ठेवा. आणि हे जे सेकंड पुस्तक आहे एस वाय कुरेशी यांचं आहे डेमोक्रेसी हार्टलँड. बरोबर, डेमोक्रेसी हार्टलँड हे जे पुस्तक आहे कुणाचं आहे, एस वाय कुरेशी. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. आता पुढचं जे पुस्तक आहेत बघा, हार्टलँड सिलेक्टेड स्टोरीज, बानू मुश्ताक, कन्नड लेखिका आहेत. बरोबर, हे पण IMP आहे. बानू मुश्ताक यांचं पुस्तक, कव्हर पेज व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट इथं आहे हार्ट्स अँड हिरोज, लिव्स दॅट शेप्ड अस. हे पुस्तक कोणाचं आहे, कुलभूषण कुमार. कुलभूषण कुमार इथं दिलंय. बरोबर, हे पुस्तक पण महत्वाचं आहे. पुढचं बघा, फिअरलेस अ मेमोयर, हे जे पुस्तक आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. मोहिंदर अमरनाथ आणि सहलेखक आहेत राजेंद्र अमरनाथ. मोहिंदर अमरनाथ आणि राजेंद्र अमरनाथ. जे मोहिंदर अमरनाथ आहेत ते माजी क्रिकेटपटू होते आणि हे सहलेखक आहेत, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहेत गीतिका लिडार, यांच्यावर म्हणजे यांनी लिहिलंय पुस्तक आय एम अ सोल्जर्स वाईफ. कुणी लिहिलंय, गीतिका लिडार. ओके, त्यांचं पुस्तक आहे द लाईफ अँड लव्ह ऑफ टोनी लिडार. ओके, हे लक्षात ठेवा. कव्हर पेज याच्यामुळे आणलंय की सहज सोप्या पद्धतीने तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. नेक्स्ट बघा पुढचं, हे जे पुस्तक आहे इम्पॉर्टंट आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे नेक्सस. पुस्तकाचं नाव काय आहे, नेक्सस. कुणाचं आहे, युवल नोवा हरारी. विचारलं जाईल, लक्षातच ठेवा. आणि हे जे इकडं आहे सोनल हॉलँड, IMP आहे हे पण पुस्तक, सोनल हॉलँड यांचं 1 in a billion. 1 in a billion. तर ह्या सोनल हॉलँड का महत्वाच्या आहेत बघा, बिकमिंग इंडियाज फर्स्ट मास्टर ऑफ वाईन. मास्टर ऑफ वाईन कशा बनल्या त्या, आणि त्या पण भारतात. सो त्याच्याशी रिलेटेड हे पुस्तक आहे 1 in billion, सोनल हॉलँड, लक्षात ठेवा. पुढचं जे पुस्तक आहे इथं बघा, स्पीकिंग विथ नेचर. हे पुस्तक आहे रामचंद्र गुहा यांचं. एवढंच लक्षात ठेवा, पर्यावरणवादी होते ते, राईट, पर्यावरणाशी रिलेटेड त्यांचं काम आहे. आणि हे जे पुस्तक आहे स्पेस अँड बियॉन्ड, हे पण पुस्तक महत्वाचं आहे. ओके, याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. याचे लेखक आहेत के कस्तुरीरंगन. कोण लेखक आहेत, के कस्तुरीरंगन. आणि पुस्तकाचं नाव काय आहे, स्पेस अँड बियॉन्ड. पुढे बघा, द काश्मीर शॉल, रोजी थॉमस यांचा आहे, प्रश्न येऊ शकतो. द काश्मीर शॉल म्हटलं की काय, रोजी थॉमस. आता इथं टेस्टेड हे जे पुस्तक आहे पॅट कमिन्स यांचं आहे. पॅट कमिन्स कोण आहेत तुम्ही सांगणार आहात मला. ओके, नंतर मला सांगणार आहात. कांगारू, कांगारू कुठे असतात सांगा बरं. तिकडचे आहे ते, राईट, कांगारूचा देश. आता तुम्हाला हिंट आली असेल. पॅट कमिन्स यांचं टेस्टेड आहे, बरोबर, पुस्तक. पुढे आहे द ग्रेट कन्सायलेटर. हे जे पुस्तक आहे संजीव चोप्रा यांचं आहे. द ग्रेट कन्सायलेटर कुणाचं आहे, संजीव चोप्रा यांचं. आणि शिखर धवन यांचं एक पुस्तक आहे, कव्हर पेज वरूनच लक्षात आलं असेल, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर. हे म्हटलं की शिखर धवन. आता हे पण पुस्तक एका क्रिकेटर वरती आहे बघा, द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ. म्हणजे हे कुणी लिहिलंय, पूजा पुजारा. आणि त्यांनी नमिता काला यांच्या सोबत ते लिहिलेलं आहे. सो हा कव्हर पेज तुम्हाला कामाला येईल तिथं. 100% तुम्हाला अशा पुस्तकांवरती प्रश्न येतो.
त्यामुळे लक्षात ठेवा. हे पुढचं पुस्तक पण तितकंच महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. द अनयेल्डिंग जज. ओके. द लाईफ अँड लिगसी ऑफ जस्टिस एन ग्रोवर. तर हे पुस्तक आहे गौरी ग्रोवर यांनी लिहिलेलं. ओके, त्यांची मुलगी आहे ती. नेक्स्ट आहे सलमान रश्दी यांचं पुस्तक द सॅटॅनिक वर्सेस. हे बघा, द सॅटॅनिक वर्सेस कुणाचं आहे? सलमान रश्दी यांचं. म्हणजे सलमान रश्दी यांची बऱ्यापैकी पुस्तकं ही इंग्लिश मधूनच आहेत. आता पुढचं पुस्तक आहे वॉटर डेज. प्रश्न विचारला जाऊ शकतो, वॉटर डेज पुस्तक कुणाचं आहे? सुंदर सारुकाई. सुंदर सारुकाई असं ते आहे. हे बघा, सुंदर सारुकाई असं ते नाव आहे, लक्षात ठेवा वॉटर डेज म्हटले की. आणि इकडं व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस हे जे पुस्तक आहे दलाई लामा यांचं आहे. हे पण पुस्तक परीक्षेच्या दृष्टिकोनातून तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं जे दोन पुस्तक आहेत ती पण तितकीच महत्वाचं आहे. हे जे पुस्तक आहे व्हाईट लिलीज कुणाचं आहे? विद्या कृष्णन यांचं आहे. व्हाईट लिलीज म्हटलं की विद्या कृष्णन यांचं ते पुस्तक आहे. आणि इकडं जे पुस्तक आहे वाईल्ड फिक्शन्स हे कुणाचं आहे? अमिताव घोष यांचं. वाईल्ड फिक्शन्स म्हटलं की काय, अमिताव घोष तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. नेक्स्ट बघा, पुढचं पुस्तक आहे जस्टिस डी वाय चंद्रचूड यांचं. हे IMP आहे, कोणत्याही म्हणजे प्रत्येक परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. बघा, वाय भारत मॅटर्स जसं MPSC ने प्रश्न विचारलेला होता बरोबर, तसं वाय कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पण विचारलं जाऊ शकतं. DY चंद्रचूड यांचं ते पुस्तक आहे. आणि हे जे पुस्तक आहे पुढचं, तर कव्हर पेज मे बी दुसरं टाकलं गेलंय, ठीक आहे, याचा अर्थ मी सांगतो. फ्रीडम. ओके. पुढे आहे लाईफ आणि वुमन. ओके, म्हणजे त्याचा याचा अर्थ आहे वुमन, उलट झालं, ठीक आहे. वुमन, इथं आहे लाईफ आणि इथं आहे फ्रीडम. म्हणजे वुमन लाईफ अँड फ्रीडम हे जे पुस्तक आहे त्याचे लेखक आहेत चौरा मकारेमी. ओके, चौरा मकारेमी असं ते नाव लक्षात ठेवा. इथं लिहून देतो हवं तर. चौरा मकारेमी असे ते लेखक आहेत, तुम्हाला माहिती पाहिजे. हे पण पुस्तक आहे बघा शशी थरूर यांचं, सॉरी विक्रम संपत यांचं, विक्रम संपत यांचं. काय आहे? टिपू सुलतान. ओके, लक्षात ठेवा टिपू सुलतान. इकडे एक पुस्तक आहे डॉक्टर के वासुकी यांचं, IAS आहेत ते, म्हणजे त्यांनी लिहिलंय द स्कूल ऑफ लाईफ. द स्कूल ऑफ लाईफ म्हटलं की डॉक्टर के वासुकी. आणि इकडे तुम्हाला विक्रम संपत आहे बरोबर, तर ते तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा, हे पण महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. तर नमिता गोखले यांचं एक पुस्तक आहे, कोणतं? लाईफ ऑन मार्स. म्हणजे मंगळ ग्रहावरची जी काही लाईफ आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. लाईफ ऑन मार्स, नमिता गोखले. पाठ झालं पाहिजे तुमचं. आणि हे एक आहे स्वातंत्र्य सैनिक यस अंबुजमाल. तुम्ही पॉलिटीमध्ये पण वाचलंय, इतिहासामध्ये पण वाचलंय. तर द इंडिया आय सॉ. द इंडिया आय सॉ म्हणजे जो भारत मी पाहिलाय हे जे पुस्तक आहे यस अंबुजमाल यांचं आहे, लक्षात ठेवा, विचारलं जाईल. आणि ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र, सो विचारलं जाईल तुम्हाला. पुढे बघा, हे पण तितकंच महत्वाचं आहे, याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टीफन किंग यांचं पुस्तक आहे नेव्हर फ्लिंच. हे पुस्तकाचं नाव आहे, कादंबरी आहे, सगळ्यात महत्वाचं कादंबरी आहे नेव्हर फ्लिंच. कुणाची? स्टीफन किंग यांची. त्यानंतर अरुंधती रॉय यांचं पण विचारलं जाऊ शकतं मदर मेरी कम्स टू मी. मदर मेरी कम्स टू मी हे कोणाचं आहे विचारलं तर अरुंधती रॉय तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत.
पुढे बघा, ही दोन पुस्तकं पण महत्वाची आहे. एक आहे माय लाईफ ॲज अ कॉम्रेड, हे जे पुस्तक आहे के शैलजा यांचं आहे. ओके, याच्यावरती पण विचारलं जाऊ शकतं. आणि नेक्स्ट हे जे पुस्तक आहे माय लाईफ इन इंडियन पॉलिटिक्स, याच्याबद्दल म्हणजे हे कोणाचं आहे? मोहसिना किडवाई. मोहसिना किडवाई, माय लाईफ इन इंडियन पॉलिटिक्स, लक्षातच ठेवा. आता हे पुढची दोन पुस्तकं पण इम्पॉर्टंट आहेत, खरंच महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे बघा, अलेक्सी नलवानी यांचं आहे पॅट्रियॉट अ मेमोयर, हे जे पुस्तक आहे अलेक्सी नलवानी यांचं आहे, हे पण लक्षात ठेवा, IMP आहे. आणि लिजंड आयकॉन स्टार हे जे पुस्तक लिहिलंय शाहरुख खान यांच्यावरती, मोहर बसू यांनी लिहिलेलं आहे. मोहर बसू इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा, हे इम्पॉर्टंट आहे पुस्तक, इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स, नजमा हेपतुल्ला. हमखास प्रश्न येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहेत ह्या महिला. इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी इन बियॉन्ड द पार्टी लाईन्स, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपलं जे महत्वाच्या पुस्तकांवरती आधारित लेक्चर आहे तर ते झालेलं आहे. आणि असाच एक पार्ट तुम्हाला 2026 मधली जी पुस्तकं आहेत तो नंतर येणार आहे, कारण अजून फेब्रुवारी असेल, मार्च असेल, ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडतील त्याच्यावरती आपलं सेक्शन 2 मध्ये लेक्चर होणार आहे. हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ही लिस्ट तुम्ही एकदा व्यवस्थित केली ना, म्हणजे जी पुस्तकं आहेत तर ती तुमची अक्षरशः पाठ होऊन जातील. हाच व्हिडिओ काय करा, तुम्ही 2-3 वेळा बघा, तुमचा अक्षरशः पाठ झालेला असेल. का? तर पिक्टोरियल मेमरी आहे, म्हणजे पुस्तकाचं कव्हर बघून पण आपल्याला गोष्टी लक्षात येतात. सो त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. थँक्यू.